सध्या उन्हाची झळ सर्वांना जाणवत आहे. सूर्य आग ओकत आहे. अंगाला चटके लागून जीव कासावीस होतोय ही माणसांची अवस्था. तर वन्य प्राण्यांची काय स्थिती असेल याचा आपण विचारच करू शकत नाही. अशीच काही अवस्था येऊरमधील वन्य प्राण्यांचीही होत आहे. जंगलातील सांबर, हरिण, माकड, वानर हे मनुष्य वस्तीजवळ पाण्याकरिता आता येऊ लागलेले आहेत. या दिवसात जंगलाच्या आतील भागामध्ये असलेले नैसर्गिक पाणवठे हे पालापाचोळा, गाळ, माती यांनी बंद झालेले असतात. वन्यजीव आपली तहान भागवण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांवरती अवलंबून असतात. उदाहरणार्थ नद्या, तलाव, नैसर्गिक झरे किंवा पाऊस जमा होणारी ठिकाणे. काही विशेषतः उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या शोधामध्ये लांब अंतरापर्यंत या प्राण्यांना प्रवास करावा लागतो आणि मानवी वस्त्यांजवळ हे पाणी शोधत येतात. म्हणूनच जंगलातील बुजलेले पाणवठे खुले करण्यासाठी स्वराज्य सामाजिक संस्था ठाणे व जीवोहम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वनविभाग यांच्या सहकार्याने पहिला टप्पा चिंबीचे पाणी येथील नैसर्गिक पाणवठा, मातीचे दगडगोटे, पालापाचोळा इत्यादी काढून खुला करण्यात आला आहे. जंगलात काही ठिकाणी बुजत असलेले पाणवठे असून ते पावसाआधी खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे जीवोहम ट्रस्टचे सर्वेसर्वा ज्ञानेश्वर सिरसाट यांनी सांगितलं. जेणेकरून जंगलातील वानर, माकड, भेकर, ससे, हरिण, सांबर, इतर पशुपक्षी यांची पाण्यासाठीची वणवण जी आहे ती थांबेल.